तर मुलांनो, या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत SSC बोर्डाचा 10वीचा हिस्ट्रीचा लेसन नंबर 4 हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट्स त्याच्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 5 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन डिटेल त्यातला सब क्वेश्चन फर्स्ट जो आहे राईट इन डिटेल अबाउट फोक स्टाईल्स ऑफ पेंटिंग याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे पेज नंबर 23 एक सेपरेट पॉईंट आहे त्या पॉईंटचं नाव आहे फोक स्टाईल ऑफ पेंटिंग ओके नेहमीप्रमाणे तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे इंग्लिशचं मराठीचं म्हणजे इंग्लिशमधून किंवा मराठीमधून कुठलंही पुस्तक तुमच्या हातामध्ये असू द्या फक्त हातामध्ये पेन पेन्सिल असू द्या जे नोट्स मी सांगेन जे पॉईंट्स मी सांगेन ते तुम्ही तिथं त्या ठिकाणी नोट डाऊन केले पाहिजे ठीक आहे बघूयात शांततेत आरामात बघूयात काही घाई नाही ठीक आहे चला रॉक पेंटिंग्स डेटिंग टू स्टोन एजेस रॉक पेंटिंग रॉक म्हणजे दगड पेंटिंग म्हणजे त्याच्यावर काढलेलं चित्र रॉक पेंटिंग म्हणजे दगडावर काढलेलं चित्र मग हे कुठं काढलेलं आहे डेटिंग टू स्टोन एज म्हणजे अश्मयुग मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हा माकडाचा माणूस झाला डार्विनच्या थिअरीप्रमाणे तर त्यावेळी माणसाकडे जास्त बुद्धी नव्हती आणि त्यावेळी माणसाकडं दगडांशिवाय काहीच नव्हतं त्याला नावच आहे त्या तो जो टाइम फ्रेम होती त्याला नावच आहे स्टोन एज अश्मयुग त्यावेळी माणसाकडे फक्त दगड होते माणसाकडे कुठलंही मेटल नव्हतं काहीच नव्हतं त्याच्याकडं घालायला कपडे नव्हते राहायला घर नव्हतं त्याच्याकडे लँग्वेज डेव्हलप झालेली नव्हती त्याच्याकडे फक्त दगड होते त्या काळामध्ये सुद्धा हॅव बीन डिस्कवर्ड इन मेनी कंट्रीज म्हणजे त्या काळामध्ये त्यानं भिंतीवर चित्र काढलेली आहेत आणि ती आपल्याकडे आहेत आणि ती फक्त भारतातच आहेत असं नाही ती जगभरामध्ये अनेक कंट्रीजमध्ये आहेत कुठल्या कंट्रीजमध्ये फ्रान्समध्ये आहेत स्पेनमध्ये आहे ऑस्ट्रेलिया चायना साऊथ आफ्रिका या सगळ्या कंट्रीजमध्ये केव पेंटिंग्स सापडलेले आहेत ओके बघा पुढं इन इंडिया देर आर मेनी रॉक पेंटिंग साइट्स इन द स्टेट्स ऑफ मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार उत्तराखंड कर्नाटका आंध्र प्रदेश अँड तेलंगणा अँड महाराष्ट्र द रॉक पेंटिंग्स इन द केव्स ॲट भीमबेटका आर फेमस MP मध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये आहे भीमबेटका खूप फेमस आहे त्या काळातले स्टोन एज मधल्या त्या माणसानं काढलेले रॉक पेंटिंग्स तिथं आहेत केव पेंटिंग्स आहेत भीमबेटका इज अ वर्ल्ड हेरिटेज साईट मागच्या लेसनमध्ये आपण बघितलं वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळ हा त्याला दर्जा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे भीमबेटकाची स्पेशालिटी अशी की त्यांनी त्या ठिकाणी जवळपास 700 केव पेंटिंग्स आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे काही प्राणी काढले फॉर एक्झाम्पल हरिण काढलं गवा माहिती ना बैलासारखा असतो तो गवा हत्ती रानडुक्कर रेड्यासारखा असतो बेसिकली गवा हत्ती रानडुक्कर वाघ किंवा शिकार करणारी लोक याचं त्यांनी स्केचेस काढले नृत्य करतानाचे काही काढले सामूहिक जीवन म्हणजे त्यानं त्यावेळी तो सोसायटी किंवा समाज करून किंवा एक ग्रुप करून राहायला तो शिकला होता त्याला हे लक्षात आलेलं होतं की एकटं भटकण्यापेक्षा आपण ग्रुप केलेला जास्त सुरक्षित आहे आणि त्यामुळे तो ग्रुप करून राहायला लागलेला होता हे कशातनं कळतं आपल्याला हे त्या केव पेंटिंग्स मधून आपल्याला कळतं की तो ग्रुपमध्ये एकत्र येतो ओके पुढे बघा रॉक पेंटिंग्स युजली डिपिक्ट ह्युमन म्हणजे जनरली ते काय दाखवतात डिपिक्ट म्हणजे दाखवणे काय दाखवले ह्युमन दाखवलं म्हणजे माणसाचं त्यानं स्वतःच त्या ठिकाणी चित्र काढलेलं आहे ॲनिमल म्हणजे प्राण्यांची चित्र काढली आणि जिओमॅट्रिक फिगर्स जिओमॅट्रीमध्ये सर्कल असेल हाफ सर्कल असेल ट्रायंगल रेक्टँगल स्टँडिंग लाईन्स स्लँटिंग लाईन्स स्लीपिंग लाईन्स अशा प्रकारे त्यानं वेगवेगळ्या जिओमॅट्रिक फिगर्स वापरल्या आणि त्यानं तिथं पेंटिंग्स काढले However, the style of rock painting seems to be changing according to the cultural changes from Stone Ages to the beginning of agriculture. Beginning of agriculture म्हणजे शेतीची सुरुवात पहिले लाखो वर्ष तो तसंच भटकला तुम्हाला जर 6th स्टँडर्डची जर थोडी हिस्ट्री आठवत असेल त्यामध्ये पहिल्या लेसन्समध्ये आहे बघा की स्टोन एज आहे मराठीमध्ये त्याला अश्मयुग किंवा प्रागैतिहासिक काळ पुराश्मयुग वगैरे अशी नावं आहेत मराठीमध्ये
तर किंवा मेटल एज वगैरे, तर त्यामध्ये तो तसाच भटकला, राईट. लाखो वर्ष अशी गेल्यानंतर त्याला शेतीचा शोध लागला आणि तो एका ठिकाणी तो सेटल झाला, बरोबर आहे. मग चित्र तो कंटिन्यू काढतच होता, पण या चित्रांमध्ये बदल होत गेले. फॉर एक्झाम्पल, पहिल्या काळातली जी अगदी बेसिक अवस्थेतली जी चित्र आहेत ती अगदी साधारण बेसिक चित्र, नंतर नंतर हळूहळू त्याची चित्रकला पण सुधारत गेली आणि हे आपल्याला त्यातनं दिसू शकतं, समजू शकतं. पुढे बघा. The change is visible in the depiction of flora and fauna, or it may be evident in the style of portraying various figures and also in the colors that were used. फ्लोरा आणि फॉना. फ्लोराचा अर्थ आहे वनस्पतीशास्त्र आणि फॉनाचा अर्थ आहे प्राणीशास्त्र. म्हणजे त्या काळामध्ये जे जे त्याला जी काही फुलं बघा, त्याची बुद्धी फार बेसिक अवस्थेमध्ये, तो फार काही ॲडव्हान्स विचार करू शकत नाहीये. त्याला डोळ्याला जे दिसलं ते त्यानं चित्रामध्ये काढलं. मग काही पानं दिसले असतील, काही फुलं दिसली असतील, काही झाडं दिसली असतील, ॲनिमल दिसले किंवा फॉना प्राणी दिसले, त्याला पक्षी दिसले, थव्यानं उडणारे पक्षी दिसले, कळपातनं जाणारे पक्षी प्राणी दिसले. ते तसं तसं त्यानं त्या पद्धतीनं त्याच्या बेसिक बुद्धिमत्तेप्रमाणे त्यानं काढलं. पुढे बघा. Black, red and white colors were used in the rock paintings which were made from अरे काही सुटलं नाही ना माझ्याकडून. हा, portraying various figures. हा, black, red and white colors were used in the rock paintings which were made from natural substances. काळा कलर, पांढरा कलर आणि कोणता कलर वापरलाय? रेड कलर त्यांनी वापरला आणि तो नॅचरल सबस्टन्सेस पासून त्यानं तयार केला, नैसर्गिक गोष्टींपासून त्यानं तयार केला. आता खूप सिंपल लॉजिक लावा की पांढरा कलर त्यानं कशापासून तयार केलेला असेल? ऑब्विसली सी बात है, पांढरा कलर त्यानं तयार केला, मराठीमध्ये त्याला चुनखडक म्हणतो आपण, त्याला इंग्लिशमध्ये लाईमस्टोन म्हणतो, पांढरा चुन्याचा दगड, त्याच्यापासून त्यानं पांढरा कलर तयार केला. ब्लॅक कलर त्यानं तयार केला चारकोलपासून, ज्याला आपण मराठीमध्ये कोळसा म्हणतो, त्याच्यापासून त्यानं ब्लॅक कलर तयार केला. रेड कलर तयार केला, लाल माती असती बघा, त्याला मराठीमध्ये ना गेरू म्हणतात, गेरू. किंवा काही फळं आहेत, काही फुलांपासून, काही झाडाच्या पाल्यापासून केला असेल त्यानं, त्यावेळी त्याला जे काही बेसिक समजलं तसं त्यानं केलं. पिवळा कलर पण बघा, पिवळी माती असती बघा, त्याला पिवळा गेरू म्हणतात ॲक्च्युली, त्यापासून त्यानं केलं. विथ द हेल्प ऑफ रॉक पेंटिंग्स, म्हणजे त्या रॉक पेंटिंगच्या मदतीनं, साह्यानं, वी कॅन अंडरस्टँड, आपल्याला कळतंय, द नॉलेज ऑफ एन्शियंट पीपल, त्या काळातल्या प्राचीन इतिहासातल्या प्राचीन माणसाच्या, अबाउट देअर नॅचरल सराउंडिंग्स, म्हणजे त्याच्या आजूबाजूला काय होतं. आता टेक्नॉलॉजी तर नव्हती काही, बरोबर आहे, काही म्हणजे घरं पण नव्हती, त्याची बेसिक घरं होती, तर ते कसं होतं हे त्यातनं आपल्याला कळतंय. अँड ऑल्सो द वे दे एक्सप्लॉयटेड अवेलेबल नॅचरल रिसोर्सेस. एक्सप्लॉयटेडचा अर्थ शोषण करणे असा होतो, पण इथं निगेटिव्ह अर्थ घेऊ नका, इथं साधा अर्थ त्याचा असा घ्या, एक्सप्लॉइट केलं म्हणजे त्यानं वापरलं, त्यानं नॅचरल रिसोर्सेस वापरले. म्हणजे काय वापरलं? म्हणजे आता हाच बघा की त्यानं चुनखडक वापरला पांढरा रंग तयार करण्यासाठी, त्यांनी कोळसा वापरला काळा रंग तयार करण्यासाठी, राईट. किंवा त्यानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्राणी वापरले, नॅचरल सबस्टन्सेस होते ते. किंवा त्यानं घर बनवायसाठी लाकूड वापरलं, माती वापरली, नारळाच्या फांद्या, झावळ्या वापरल्या, बरोबर आहे का, शेणानं सावरलं असेल, हे सगळे नॅचरल सबस्टन्सेस आहेत जे त्यानं त्यावेळी वापरले. किंवा भाला बनवायला त्यानं काय वापरलं? भाला बनवायला त्यानं दगड वापरला आणि काठी वापरली. ओके, सिंपल आहे ना खूप. बघा नेक्स्ट पॅराग्राफ. द ट्रॅडिशन ऑफ फोक स्टाईल ऑफ पेंटिंग्स क्लोजली रिसेंबल्स द स्टाईल ऑफ रॉक पेंटिंग. ह्या दोघांमध्ये खूप साम्य आहे. कस्टम्स सच ॲज डेकोरेटिंग दी हाऊस वॉल्स, म्हणजे जुन्या काळामध्ये भिंती रंगवल्या जायच्या. आता आपण भिंतींवर फ्रेम लावतो. आता आपल्याकडे फ्रेम्स अवेलेबल असतात म्हणून आपण फ्रेम लावतो वेगवेगळ्या. आता त्या फ्रेम्समध्ये पण लाईटच्या फ्रेम्स येतात, किती काय काय येतं, जसं टेक्नॉलॉजी येते तसं.
त्या काळातल्या माणसाकडे टेक्नॉलॉजी नव्हती, तर त्यानं त्यानं चित्र काढली भिंतींवर. आज पण आपण काय करतो भिंतींवर, आज पण आपण, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा लग्न होतं, ती नवी नवरी येते, तेव्हा ती असे ते दोन तिचे हात, ते कुंकवाचं एक ताट असतं बघा, पाणी टाकलेलं कुंकू असतं ना, रेड कलरचं पाणी, त्यात ती अशी हात बुडवते आणि भिंतीला चिटकवते आणि तिथं स्वस्तिक काढतात, तिथं लिहितात शुभ आणि लाभ. राईट. हे हा तोच प्रकार आहे, हे आपलं ट्रेडिशन आहे जे आपण आत्तापर्यंत जपलं. पुढे बघा. आता त्याचं प्रमाण थोडं कमी झालंय. हाऊस वॉल्स अँड कोर्टयार्ड्स, रंगावली, आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो रांगोळी. बाय ड्रॉइंग व्हेरियस फिगर्स अँड सिम्बॉल्स और युझिंग पॅनल्स ऑफ पेंटिंग्स टू नरेट स्टोरीज. म्हणजे ज्या रांगोळ्या आपल्या दारापुढ कोर्टयार्ड म्हणजे अंगणात रांगोळी काढली जाते, दारापुढं रांगोळी काढली जाते. राईट. तर हे काय आहे, हे फोक स्टाईलच आहे पेंटिंगचं. राईट. बघा पुढं. सिम्बॉल्स और युझिंग पॅनल्स ऑफ पेंटिंग्स टू नरेट स्टोरीज हेल्प टू डेव्हलप रिजनल स्टाईल ऑफ फोक पेंटिंग. अशा प्रकारे रिजनल स्टाईल म्हणजे ज्या त्या रिजनमध्ये फरक असणार आहे ना. तुम्ही महाराष्ट्रातल्या वॉल पेंटिंग बघा, राजस्थानातल्या बघा, थोडा फरक असेल. तुम्ही पश्चिम बंगालमध्ये जावा, तिथं फरक असेल. तुम्ही खाली साऊथ इंडियामध्ये जावा, तिथं फरक असेल. रांगोळी काढण्याच्या पद्धतींमध्ये पण फरक असतो, कलर्समध्ये फरक असतो, स्टाईलमध्ये फरक असतो, त्यामधल्या जॉमेट्रिक फिगर्समध्ये पण फरक असतो. राईट. अशा प्रकारे हा एक पॉईंट संपला. आपण बघितलं क्वेश्चन नंबर 5 फर्स्ट, राईट इन डिटेल अबाउट फोक स्टाईल ऑफ पेंटिंग. पुढचा क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. ठीक आहे. तोपर्यंत तुमचं काय म्हणणं आहे, तुमचे काही सजेशन्स आहेत किंवा तुमचे काही डिमांड आहेत, कुठले लेसन अवघड जातात किंवा कुठली कन्सेप्ट अवघड जाते, मला कमेंटमध्ये सांगा, आपण ते कव्हर करू. ठीक आहे. चलो, या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो, टाटा, बाय बाय.